नामदेव लक्ष्मण ढसाळ यांनी 1981 मध्ये तुही यत्ता कच्ची तुही यत्ता हा कविता संग्रह लिहिला। या कविता संग्रहामध्ये एकूण 51 कथांचा संग्रह आहे। या कविता संग्रहावरून एक प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न आहे, तुही यत्ता कच्ची तुही यत्ता कच्ची। या कवितामधील कवितांचा योग्य क्रम लावा। एक आहे कुरणे, दुसरा आहे भांड, तिसरा आहे शैतानाबद्दल, चौथा आहे छबुकलं दारिद्र्य, पाचवा आहे ही कत्तलखोर। या 5 कविता दिलेल्या आहेत। या 5पैकी योग्य क्रम लावायचा आहे। तर या प्रश्नाचं उत्तर असेल। आजच्या क्लासमध्ये आपण UGC नेट JRA पेपर नंबर 2 मराठी 18/6/2024 मध्ये पेपर पेन मूड मध्ये जी परीक्षा झालेली होती आणि त्याच्यानंतर पेपर लीक झालेला होता, तो क्वेश्चन पेपर आजच्या क्लासमध्ये आपण सॉल्व करणार आहोत विथ एक्सप्लेनेशन नुसार। तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, काव्यपंक्ती आणि त्यांचा निर्माता कवी यांच्या योग्य जोड्या जुळवा। स्तंभ 1, स्तंभ 2। स्तंभ 1 मध्ये लावण्या दिलेल्या आहेत, स्तंभ 2 मध्ये शाहीर दिलेले आहेत। तर ए मध्ये जी लावणी आहे ती अशी आहे, सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली, च आहे होनाजी। बी आहे, कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको, शाहीर आहेत परसराम। सी आहे, नयन सुरेख दोन्ही लाल अंगावर साल दुपेटा जरी, च आहे अनंत फंदी। डी आहे, लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं, शाहीर आहेत राम जोशी। म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल, ए चे उत्तर येईल, सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली, राम जोशी। बी चे उत्तर येईल, कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको, अनंत फंदी। सी चे येईल, नयन सुरेख दोन्ही लाल अंगावर साल दुपटा जरी, परसराम। डी चे येईल, लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं, होनाजी बाळा। प्रश्न क्रमांक 2, आयदान या आत्मचरित्रातून निदर्शनात येणाऱ्या उर्मिला पवार यांच्या व्यक्तिमत्व विकासाची योग्य क्रमवारी लावा। ए आहे प्रगल्भ व्यक्तिमत्व, बी आहे आत्मनिवेदन, सी आहे सहानपण, डी आहे दलित असल्याची जाणीव, ई आहे स्त्री असल्याची जाणीव। सर्वात आधी येईल डी, दलित असल्याची जाणीव। दुसरं येईल सहानपण, तिसरं येईल ई, स्त्री असल्याची जाणीव, चौथं येईल ए, प्रगल्भ व्यक्तिमत्व, आणि 5वं येईल बी, आत्मनिवेदन। प्रश्न क्रमांक 3, वडीव कथा संग्रहातील कथांचा योग्य क्रम लावा। ए आहे भूल, बी आहे कणव, सी आहे खेड, डी आहे सारी, ई आहे टिप्शन। शंकर पाटील यांचा वडीव हा एक कथासंग्रह आहे। या कथासंग्रहामध्ये एकूण 14 कथा आहेत आणि या कथांवरती हा प्रश्न विचारलेला आहे। सर्वात आधी येईल डी, सारी, त्याच्यानंतर ए येईल भूल, त्याच्यानंतर ई येईल टिप्शन, आणि त्याच्यानंतर बी येईल कणव, आणि शेवटी येईल सी, खेड। म्हणून वडीव या कथासंग्रहातील कथांचा योग्य क्रम या पद्धतीने लावलेला आहे। त्या कविता संग्रहावरून एक प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न आहे, तुही यत्ता कच्ची तुही यत्ता कच्ची। या कवितामधील कवितांचा योग्य क्रम लावा। एक आहे कुरणे, दुसरा आहे भांड, तिसरा आहे शैतानाबद्दल, चौथा आहे छबुकलं दारिद्र्य, 5वा आहे ही कत्तलखोर। या 5 कविता दिलेल्या आहेत। या 5पैकी योग्य क्रम लावायचा आहे। तर या प्रश्नाचं उत्तर असेल, सर्वात आधी जी कविता येईल ती आहे छबुकलं दारिद्र्य, त्याच्यानंतर दुसरं असेल शैतानाबद्दल, तिसरी असेल ही कत्तलखोर,
चौथी असेल भांड आणि पाचवी असेल कुरणे. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणती साहित्यकृती शेख महमद यांनी लिहिलेल्या आहेत? ए आहे अंबर हुसेनी, बी आहे योग संग्राम, सी आहे पवन विजय, डी आहे प्रकाशदीप आणि ई आहे निष्कलंक प्रबोध. शेख महमद यांनी लिहिलेलं साहित्य आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यांनी योग संग्राम लिहिलेला आहे, पवन विजय लिहिलेला आहे, निष्कलंक प्रबोध लिहिलं आहे, साठी सवतवर लिहिलेला आहे, स्फुट रचना लिहिलेल्या आहेत, अभंग लिहिलेला आहेत, गायका लिहिलेल्या आहेत, मदालसा लिहिलेल्या आहेत, हिंदी कविता लिहिलेल्या आहेत, ज्ञानगंगा आदी ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. योग संग्राम, त्याच्यानंतर पवन विजय आणि निष्कलंक प्रबोध. प्रश्न क्रमांक 6. समास आणि त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. स्तंभ 1, स्तंभ 2. स्तंभ 1 मध्ये समास दिलेले आहेत आणि स्तंभ 2 मध्ये त्याची उदाहरणे दिलेली आहेत. ए मध्ये दिलेला आहे अवयवी भाव चे दिलेले आहेत चक्रपाणी. बी मध्ये दिलेला आहे तत्पुरुष चे असेल अनिष्ट. सी मध्ये दिलेले आहे द्वंद्व चे आहे हरिहर. डी मध्ये दिलेला आहे बहुव्रीही यथाशक्ती. या प्रश्नाचं उत्तर असेल सर्वात आधी येईल ए च अवयवी भाव म्हणजे यथाशक्ती, बी चे येईल तत्पुरुष अनिष्ट, सी चे येईल द्वंद्व हरिहर आणि डी चे येईल बहुव्रीही चे येईल चक्रपाणी. प्रश्न क्रमांक 7. लेखक आणि त्यांनी लिहिलेली कादंबरी यांच्या योग्य जोड्या जुळवा. स्तंभ 1, स्तंभ 2. स्तंभ 1 मध्ये लेखक आहेत आणि स्तंभ 2 मध्ये कादंबरी आहेत. ए मध्ये दिलेला आहे नादो महानोर, सेकंड मध्ये दिलेला आहे तहान. बी मध्ये आहे आनंद यादव, त्याचं दिलेलं आहे मेड इन इंडिया. सी मध्ये दिलेलं आहे पुरुषोत्तम बोरकर च असेल गांधारी. डी मध्ये दिलेलं आहे सदानंद देशमुख च असेल घरभिंती. प्रश्न क्रमांक 7 चं अचूक उत्तर असेल नादो मनोहर च असेल गांधारी. बी मध्ये आहे आनंद यादव च असेल घरभिंती. सी मध्ये दिलेलं आहे पुरुषोत्तम बोरकर च असेल मेड इन इंडिया. डी मध्ये दिलेलं आहे सदानंद देशमुख, त्याचं असेल तहान. प्रश्न क्रमांक 8. दिलेल्या पर्यायापैकी कोणते पात्र बनगरवाडी कादंबरीत नाही? या ठिकाणी 4 पात्र दिलेले आहेत. 4 पात्रांपैकी ओळखायचं आहे की कोणतं पात्र बनगरवाडी या कादंबरीत नाहीत. एक आहे रामा लिंगाडे, दुसरा आहे तुका कारंडे, तिसरा आहे आनंदा रामजोशी, चौथा आहे सोमा बनगर. क्रमांक 8 चं अचूक उत्तर असेल तुका कारंडे. कारण रामा लिंगाडे, आनंदा रामजोशी, सोमा बनगर ही पात्र बनगरवाडी या कादंबरीतील आहे. तुका कारंडे या कादंबरीतील पात्र नाही. प्रश्न क्रमांक 9. मराठी वर्णमालेतील व्यंजन गटांचा योग्य क्रम लावा. प्रश्न क्रमांक 9 चं उत्तर असेल सर्वात आधी येईल ए क ख ग घ ड, त्याच्यानंतर येईल डी च छ ज झ त्र, त्याच्यानंतर येईल ई ट व ड ड आणि न, त्याच्यानंतर येईल बी त थ द ध न, शेवटी येईल सी प फ ब भ म. प्रश्न क्रमांक 10. द्वितीया, तृतीया, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी या विभक्तीच्या प्रत्ययांचा योग्य क्रम लावा. ए आहे स ला ते, बी आहे चा ची चे, सी आहे उन हुन, डी आहे ने एसी, ई आहे त ई आ. प्रश्न क्रमांक 10 चं अचूक उत्तर असेल सर्वात आधी येईल ए स ला ते, त्याच्यानंतर येईल डी ने एसी, त्याच्यानंतर येईल सी उन हुन, त्याच्यानंतर येईल बी
च्या चीचे आणि त्याच्यानंतर येईल ई, त ई आ. प्रश्न क्रमांक 11. मराठी ग्रामीण कादंबरी आणि त्यातील पात्र यांच्या योग्य जोड्या जुडवा. स्तंभ 1, स्तंभ 2. स्तंभ 1 मध्ये कादंबरी आहेत, स्तंभ 2 मध्ये कादंबरीतील पात्र आहेत. ए मध्ये आहे धगचं दिलेलं आहे गंगाराम. बी मध्ये आहे पाचोळा, पाचोळाचं दिलेलं आहे कौंतिक. सी मध्ये दिलेलं आहे गोतावडा, गोतावड्याचं दिलेलं आहे आनंदा. डी मध्ये दिलेलं आहे बनगरवाडी, बनगरवाडीचं दिलेलं आहे नारबा. प्रश्न क्रमांक 11चं अचूक उत्तर असेल सर्वात आधी येईल धग, धगचं कौंतिक. बी आहे पाचोळा, पाचोळाचं येईल गंगाराम. सी आहे गोतावडा, गोतावड्याचं येईल नारबा. आणि डी आहे बनगरवाडी, बनगरवाडीचं येईल आनंदा. प्रश्न क्रमांक 12. समीक्षा पद्धती आणि समीक्षक यांच्या योग्य जोड्या जुडवा. स्तंभ 1, स्तंभ 2. स्तंभ 1 मध्ये समीक्षा पद्धती दिलेल्या आहेत, स्तंभ 2 मध्ये समीक्षक दिलेले आहेत. ए आहे अभिजातवादी समीक्षा पद्धती चे दिलेलं आहे वर्ड्सवर्थ. बीचा आहे स्वच्छंदवादी समीक्षा पद्धती, ह्याचं दिलेलं आहे लालजी पेंडसे. सी मध्ये दिलेलं आहे चरित्रात्मक समीक्षा पद्धती, ह्याचं दिलेलं आहे डॉक्टर जॉन्सन. डी चं दिलेलं आहे समाजशास्त्रीय समीक्षा पद्धती, त्याचं दिलेलं आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12चं अचूक उत्तर येईल ए चे असेल अभिजातवादी समीक्षा पद्धती, त्याचं असेल डॉक्टर जॉन्सन. बी मध्ये आहे स्वच्छंदवादी समीक्षा पद्धती, याचं उत्तर असेल लालजी पेंडसे. सी चं आहे चरित्रात्मक समीक्षा पद्धती, ह्याचं उत्तर असेल वर्ड्सवर्थ. आणि डी असेल समाजशास्त्रीय समीक्षा पद्धती, ह्याचं उत्तर असेल विष्णू शास्त्री चिपळूणकर. प्रश्न क्रमांक 13. रस आणि त्यांचे प्रवर्तक यांच्या योग्य जोड्या जुडवा. स्तंभ 1, स्तंभ 2. स्तंभ 1 मध्ये रस आहेत आणि स्तंभ 2 मध्ये त्याचे प्रवर्तक आहेत. ए मध्ये दिलेला आहे क्रांती रस चे दिलेलं आहे रुद्रट. बी मध्ये आहे प्रेयान रस चे असेल विश्वनाथ. सी आहे प्रक्षोभ रस चे दिलेलं आहे आचार्य जावडेकर. आणि डी चे दिलेलं आहे वैशल्य रस, वैशल्य रसचे दिलेलं आहे अनिल. क्रमांक 13चं अचूक उत्तर येईल ए चं आहे क्रांतिरस, त्याचे येईल आचार्य जावडेकर. बी आहे प्रियान रस, त्यांचं आहे रुद्रट. सी आहे प्रक्षोभ रस, त्याचं असेल अनिल. डी आहे वत्सल्य रस आणि वत्सल्य रसचे येईल विश्वनाथ. प्रश्न क्रमांक 14. वाङ्मय चळवळी आणि महत्वाचे लेखक कवी यांच्या योग्य जोड्या जुडवा. स्तंभ 1, स्तंभ 2. स्तंभ 1 मध्ये वाङ्मय चळवळी दिलेल्या आहेत, स्तंभ 2 मध्ये महत्वाचे लेखक दिलेले आहेत. 1 मध्ये विचारलेलं आहे दलित चळवळ, दलित चळवळचं ए दिलेलं आहे भुजंग मेश्राम. दुसऱ्यामध्ये दिलेलं आहे ग्रामीण चळवळ, ग्रामीण चळवळचं बी दिलेलं आहे शंकर पाटील. तिसरं दिलेलं आहे स्त्रीवादी चळवळ, स्त्रीवादी चळवळचं दिलेलं आहे सानिया. चौथं दिलेलं आहे आदिवासी चळवळ, आदिवासी चळवळचं दिलेलं आहे उर्मिला पवार. प्रश्न क्रमांक 14 याचं अचूक उत्तर असेल सर्वात आधी दलित चळवळचं असेल उर्मिला पवार, ग्रामीण चळवळीचं असेल शंकर पाटील, स्त्रीवादी चळवळचं असेल सानिया आणि आदिवासी चळवळचं असेल भुजंग मेश्राम. क्रमांक 15. आठवड्यातील सातीवारांची उपासन वैशिष्ट्य सांगणाऱ्या भुत्यांच्या गाण्यातील वारानुसार येणाऱ्या ओळींचा योग्य क्रम लावा. ए आहे कापर मारुतीला. बी आहे उंबरवठा सारवीला. सी आहे सेंदूर लक्ष्मीला. डी आहे
कृष्ण राजा जन्मला. ई आहे अगरबत्ती दत्तात्रेयला. प्रश्न क्रमांक 15चं अचूक उत्तर असेल बी. सर्वात आधी येईल बी. उंबरवठा सारवीला. डी. कृष्ण राजा जन्मला. ई. अगरबत्ती दत्तात्रेयला. सी. सेंदूर लक्ष्मीला. आणि ए. कापूर मारुतीला. प्रश्न क्रमांक 16. वरण भात लोणच्या या कथा संग्रहातील कोणती कथा रहस्यमय कथा आहे? एक आहे बाबलच्या आयुष्यातील धांदात सत्य. दुसरी आहे तर्कांच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य. तिसरी आहे सर निघाले सप्त पाताळाकडे. चौथे आहे तुझीच सेवा करू काही जाणे. पवार यांचा वरण भात लोणचा नि कोणी नाही कोणचा हा कथासंग्रह आहे. या कथासंग्रहामध्ये एकूण 6 कथा आहेत. या कथांच्या अनुक्रमणिका दिलेल्या आहेत. सर्वात आधी येईल अगोदरही वास्तवच असतं. दुसरं आहे बाबलच्या आयुष्यातील धांदात सत्य. दुसरं आहे सर निघाले सप्त पाताळाकडे. तिसरं आहे वरण भात लोणचा नि कोणी नाही कोणचा. चौथं असेल तर्कांच्या खुंटीवर निसटलेले रहस्य. 5वं असेल तुझीच सेवा करून काय जाणे. प्रश्न क्रमांक 16चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. तर्कांच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य. 17. पसायदानातील ओळींचा क्रम नक्की करा. ए आहे अनवरत भूमंडळी. बी आहे जे खडाची व्यंगटी सांडो. सी आहे सोयरे हो तू. डी आहे चला कल्पतरूचे आरव. ई आहे विश्वधर्म सूर्ये पाहो. प्रश्न क्रमांक 17. पसायदानातील ओळींचा क्रम नक्की करा. याचं अचूक उत्तर येईल सर्वात आधी येईल बी. जे खडांची व्यंकटी सांडो. त्याच्यानंतर ई विश्वधर्म सूर्ये पाहो. त्याच्यानंतर येईल ए अनवरत भूमंडळी. चौथं येईल डी चला कल्पत रुचे आरव. आणि शेवटी येईल सी सोयरे हो तू. प्रश्न क्रमांक 18. भाषेच्या स्वरूपाविषयी केलेल्या विधानापैकी चुकीचे विधान शोधा. एक आहे भाषेची संकेत व्यवस्था ही ध्वनी संकेतावर आधारलेली असते. दुसरं आहे एक भाषा अनेक लिप्यांमध्ये लिहिता येऊ शकते. तिसरं आहे एका लिपीत अनेक भाषा लिहिता येऊ शकतात. चौथा आहे भाषेतील ध्वनी रचना सानुक्रम असतात. क्रमांक 18चं अचूक उत्तर असेल तिसरं एका लिपीत अनेक भाषा लिहिता येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 19. स्वन निर्मिती इतकाच ऐकणाऱ्याच्या कानाने केलेला चौकार भाषिक संज्ञापनात महत्वाचा असतो. याचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो? एक आहे दृक स्वनविज्ञान. दुसरा आहे श्रव्य स्वनविज्ञान. तिसरा आहे औपचारिक स्वनविज्ञान. आणि चौथा आहे सांचारिक स्वनविज्ञान. क्रमांक 19चं अचूक उत्तर असेल दुसरं श्रव्य स्वनविज्ञान. प्रश्न क्रमांक 20. वर्णनात्मक भाषा विज्ञानाची उभारणी पुढीलपैकी कोणत्या घटकाला केंद्रवर्ती मानून झाले आहे? एक आहे अल्पप्राण. दुसरा आहे महाप्राण. तिसरा आहे स्वनिम. आणि चौथा आहे व्याकरण. प्रश्न क्रमांक 20चं अचूक उत्तर असेल तिसरं स्वनविज्ञान.